यासीन खान साहेब, तर त्यांच्याशी त्यांचा सेकंड विवाह झालेला होता. अच्छा. तर ते खान म्हणून मला खूप प्रेरणा द्यायचे, मार्गदर्शन करायचे. त्यांच्या मार्गदर्शनानं मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली डायरेक्ट DSO म्हणून. तर क्लास 2 म्हणून माझं त्या सिलेक्शन झालं त्या ठिकाणी. इंटरव्ह्यू ओरल वगैरे लेखी परीक्षा वगैरे होती. आणि नंतर मला ती जी पहिली पोस्टिंग होती तर मला इथंच मिळाली, मुंबईला मिळाली मला. आणि नंतर माझी पदोन्नती होत होत मी जॉईंट डायरेक्टर, नंतर नाशिक विभागात उपायुक्त म्हणून डिव्हिजनल कमिशनर ह्या कार्यालयात माझी उपायुक्त नियोजन म्हणून त्या ठिकाणी पोस्टिंग झाली. आणि त्याच्या अगोदर जॉईंट कमिशनर म्हणून आदिवासी विभागात माझी तिथं नियुक्ती झालेली होती. परंतु मी 1 वर्षातनं तिथनं बाहेर म्हणजे स्वतःच मी बदली करून घेतली. आणि नंतर उपायुक्त आयुक्त कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक इथं माझी उपायुक्त म्हणून त्या दुसऱ्या पदावर नियुक्ती झाली माझी. आणि तिथून 31 डिसेंबर 2015ला मी सेवानिवृत्त झालो. अच्छा. तुमच्या कार्यकाळाच्या वेळेमध्ये वरठांसाठी आपण काही सामाजिक कार्य केले असेल असं मला वाटतं. बरोबर आहे. एक तुम्ही हा चांगला प्रश्न विचारला. कारण काय झालं की मी ज्यावेळेस इकडं जालन्याला होतो जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून, तर त्या ठिकाणी माझी नियुक्ती झालेली होती. आणि त्या पदावर असताना एक राठोड साहेब होते आमदार. तर मी त्यांना विनंती केली की आमच्या गावासाठी तुम्ही काहीतरी छोटंसं काम द्या. तर त्यांनी त्यांच्या फंडातनं आपल्या वरठाण गावामध्ये एक छोटंसं सामाजिक सभागृह म्हणून असं त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं होतं. आणि त्याचं जे पुढचं जे काही नियोजन आहे, नंदू बापू जे आहे आपल्या गावातले, मला वाटतं त्यावेळेस ते सरपंच होते, ते असताना त्यांनी त्या ठिकाणी त्याचं नियोजन केलं. आणि ते आज ती वास्तू त्या ठिकाणी आहे. एवढं कार्य मी केलं. तसेच खासदार होते, तर खासदार निधी सुद्धा त्याचं सुद्धा नियोजन आमच्याकडे होतं. तर त्याच्यातला बराचसा आपला जो भाग होता तिकडे तो मतदारसंघ काही भाग त्यांच्याकडे सोयगाव तालुका त्यांच्याकडे यायचा. तर बरेचसे पैसे साधारणपणे 50 लाख रुपये रस्त्यांसाठी मी त्यावेळेस त्यांना विनंती करून त्यांच्या पत्रावरून त्यांनी कामं दिलेली होती इकडे आपल्या भागामध्ये. ते सुद्धा एक रस्त्यांची कामंसुद्धा तीसुद्धा मी एक प्रयत्नाने त्या ठिकाणी झाली. आणि विशेष म्हणजे वरठाणमध्ये ते सामाजिक सभागृह ते आज ती वास्तू तिथं आहे, सध्या आहे ती वास्तू मारुती मंदिराच्या बहुतेक मागच्या साईड रोडच्या आणि तिथं मध्ये आहे ना ती वास्तू आहे तिथं. म्हणजे एखादी गोष्ट अशी घडली की ज्याच्यातून तुम्हाला कधी कधी मनातून हसायला येत असेल की अरे हे कसं काय झालं, म्हणजे आश्चर्याचीच बाब म्हणावं लागेल ती. अच्छा. कारण मी जॉईंट डायरेक्टर असताना माझी नियुक्ती आदिवासी आयुक्तालयात झालेली होती नाशिकला. अच्छा. तर त्या ठिकाणी म्हणजे तिथं मला खरं म्हणजे 10 वर्षातनं ते पद भरलेलं नव्हतं. पण नाविलाजानं प्रमोशन असल्यामुळे त्या ठिकाणी मला जावं लागलं. आणि त्या ठिकाणी तिथली जी परिस्थिती अशी होती की मला तिथं नको होतं खरं म्हणजे. मला असं वेगळं पद पाहिजे होतं. तर म्हणजे त्या ठिकाणी असं होतं की 3 वर्षापर्यंत बदली होत नव्हती, बदली करता येत नव्हती. परंतु एक दैवयोगाने अशी परिस्थिती निर्माण झाली ऑटोमॅटिक की मी तिथनं मला त्या ठिकाणी 1 वे रिलीव करून टाकलं त्या ठिकाणी. आणि मी मंत्रालयात जॉईन झालो. म्हणजे दैवयोगच म्हणावं लागेल त्याला. कारण की अशी अडचण होती. कारण मी त्यावेळेस काय होतं की बदली करता येत नव्हती. आणि ऑप्शन निघाले होते विभाग, प्रत्येक ज्या विभागाला ऑप्शन दिलेलं असतं त्या विभागातच नियुक्ती होते. हा कायदा निघाला होता, बदलीचा कायदा त्यावेळेस. परंतु योगायोगाने विनोद म्हणावं की आश्चर्य म्हणावं की अशी परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी की बाबा तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आता तुमचं जे पद आहे हे समाप्त झालेलं आहे मला या ठिकाणी आणि तुम्हाला आता इथनं जावं लागेल तुमचा पगार काढता. परंतु मी म्हटलं त्यांना की GAD वेगळी ऑर्डर काढत असते. परंतु कमिशनर साहेबांना भेटलो, ते म्हणले ठीक आहे तुमच्या डिपार्टमेंटला जावं म्हणून. मला नकोय होतं तिथं, तर त्यांनी मला ऑटोमॅटिक रिलीव्ह करून टाकलं. आणि काही 6 महिन्यापर्यंत मी मंत्रालयात होतो.
आणि तिथं मला पगार नव्हता, म्हणजे याला कारण पद नव्हतं ना. हां हां मग नंतर दैवयोगाने मला तिथंच नाशिक डिव्हिजनलाच तिथं मला ह्या उपायुक्त ह्या पद मला त्या ठिकाणी मिळालं आणि तिथूनच मी सेवानिवृत्त झालो. दादा, मी आपल्याला पुन्हा वरठाला घेऊन जातो आणि वरठांच्या काही गमती जमती असतील त्या जर सांगितलं तर अजून थोडीशी आमच्या मंडळींना कळेल नेमकं. गमती जमती म्हणजे की शैक्षणिक काळात हां मी स्वतः निंदायला वगैरे भुईमुगच्या जे काढतात ना हो हंगामात हो त्या कामाला जायचो मी. बरं ज्यावेळेस मला वेळ मिळाला म्हणजे सुट्टी असली की तिथं जायचं. हां मी कॉलेजला इथं असताना घरी आईवडिलांनी माझा साखरपुडा करून ठेवला होता, हां जे मला माहितीही नव्हतं. आणि मी इथं असताना मग त्यांनी त्यावेळेस ते पत्र होतं 15 पैशाचं, ते पाठवलं की बाबा तुझा साखरपुडा असाच झालेला आहे. म्हणजे साखरपुडा तुम्ही संभाजीनगरला? हा, मी संभाजीनगरला होतो. आणि साखरपुडा कुठे झाला? साखरपुडा गावाकडे झाला. गावाकडे? वरठाणला आमचे जे काही पत्नी आहेत त्या आखतवाड्याच्या आहेत. हां हां आता ते आई वडील वगैरे सगळे नातेवाईक मंडळी तिकडे गेले त्यांच्याकडे. बरं बरं. म्हणजे आमच्याकडे ते साखरपुडा करायला तिकडे जातात. म्हणजे पूर्वी अशी काही प्रथा तर नव्हती ना, नवरदेव नवरी असल्याशिवाय ते साखरपुडा होत नाही ना? पण होती प्रथा, हां. परंतु आई वडिलांवरती पूर्वी असा विश्वास असायचा बरोबर की आई वडिलांनी जे पाहिलं हां त्याच्यावरती विश्वास ठेवायचे. बरोबर बरोबर. असं काही म्हणायचे नाही की बाबा नाही मला हे पसंत नाही वगैरे, असं काही पाहिलेलं नसलं तरी त्यांच्या आई वडिलांच्या विश्वासावरती. म्हणजे जरी तुम्ही त्यांना पाहिलं नव्हतं वहिनींना आणि साखरपुडा घरच्यांनी करून टाकला, हो हो तुम्हाला कळवलं सुद्धा नाही, नाही का? आणि नंतर तुम्हाला 15 दिवसांनी पत्र आलं हो हो की भाऊ तुमचा साखरपुडा झालेला आहे, म्हणजे एक अशी मुलगी मी शोधलेली आम्ही, आहे की नाही? मग मी नंतर इथून गेल्यानंतर मग त्यांना बघायला गेलो होतो. पण ते आई वडिलांनी पसंत केले, म्हटलं सगळ्यांना पसंत येतं, आपल्याला काही डिनाय करता आलं नाही त्यावेळेस. म्हणजे काही खोटच नव्हते त्या ह्याच्यामध्ये. त्यांनी जे पसंत केलं ते आपल्याला पसंत नाही. नाही. बरोबर. घरी असताना सुद्धा माझे जे आई होती त्या अशिक्षित होत्या, परंतु मला त्या सांगायचे की 4 वाजता उठतो आणि अभ्यास कर. ते कंदील घेऊन आम्ही 4 वाजता अभ्यास करायचो वरठाणला. आता 4 वाजताचं महत्व मला आता या ठिकाणी राजयोगाचा अभ्यास मी इथं करतोय ना, तर त्या ठिकाणी त्याला अमृतवेला म्हणतात. म्हणजे अमृत वेलेला बा परमात्मा येतो आणि सगळ्यांना भाग्य वाटत असतो, ब्रह्मदेव असं म्हणतात. ते खरंच त्या भाग्याचं मला इथं फळ मिळालं आणि आज मी त्या राजयोगाच्या याच्यामध्ये मी आहे. आज मला जवळजवळ 35 वर्ष झाले. म्हणजे नंतर लग्न झाल्यानंतर आम्ही दोघंही ह्या इकडे आलो राजयोगाच्या अभ्यासामध्ये. आणि आमची कन्या आहे वृषाली, ती पण राजयोगाचा अभ्यास करते. ती एकुलती एक कन्या आहे आम्हाला, मुलगा नाही. 30 मुलगा आणि 30 मुलगी आहे आमची. तर असं कौटुंबिक जीवन सुद्धा आमचं व्यवस्थितशीर आहे सध्या भगवंताच्या कृपेने. आणि गावात एक विशेषतः म्हणजे एक अशी घटना म्हणजे लग्नाच्या वेळेस की म्हणजे जे हळद वगैरे लावतात ना आणि मिरवतात हळद वगैरे लावून गावात. तर त्यावेळेस गावातल्या एवढ्या माता आई बहिणींनी मला एवढ्या वावण्या वगैरे टाकल्या. तुम्ही अगदी म्हणजे एवढं मला प्रेम दिलं, त्यांनी भरभरून प्रेम दिलं, ते मी आतापर्यंत ते विसरू शकत नाही. बरोबर. एवढी त्यांची शुभेच्छा दिल्या त्यांनी सगळ्यांनी. गावामध्ये वरठाणला तसंच आहे. परिस्थिती नाजूक असताना की हे अशा ठिकाणी जाऊन एवढ्या मोठ्या पदावर जाऊन त्यांनी आपल्या गावाचं नाव मोठं केलं. त्यासाठी तुम्ही आमच्यासाठी वरठांसाठी एक प्रकारे भूषण आहात. एक घटना सांगतो अजून विशेष म्हणजे त्यांनी माझ्यासाठी जी प्रेरणा दिली. डी पाटील जे आहेत आपल्या गावातले, मी प्रतिष्ठित आहे, प्राध्यापक होते आणि ते पण संभाजीनगरला शिकायला होते आणि मी पण होतो. परंतु त्यावेळेस अशी एकच बस होती आपल्या तिकडे, पवरी बस म्हणून यायची बघा. पवरी दुपारी 2 वाजता असायची. नाही, ती सकाळी 6ला यायची. ते 6ला म्हणजे निघायची तिकडनं, सकाळी 6ला निघायची आणि इकडे 11ला पोहोचायची ती संभाजीनगरला. ती एकच बस असायची. बरोबर. आणि रस्ता वगैरे काही असा व्यवस्थित नसायचा.
परंतु ती एकच त्याच्यामुळे मी त्यांच्या म्हणजे सकाळी त्यांच्या घरी जायचो मी 5 वाजता डी पाटलांच्या, आणि त्यांच्या माताजी खरंच म्हणजे मी त्यांना धन्य मानतो. त्यांचे वडील सुद्धा ते उठायचे त्यावेळेस आणि आम्हाला चहा पाणी वगैरे द्यायचे त्यावेळेस, आणि मग आम्ही दोघं सोबत निघायचो आणि मग आम्ही संभाजीनगरला यायचं त्या बसमध्ये. प्राध्यापक डी पाटील सर म्हणजे खरंच त्यांनी सुद्धा एक प्रेरणा मिळाली मला. आणि भरत हरी सोळंके म्हणून जे आहे, तर त्यांच्या आई सुद्धा म्हणजे मी त्यांच्याकडेच अर्धे दिवस त्यांच्याकडेच गावाकडे गेलो ना, जेवण त्यांच्याकडेच करायचो. म्हणजे त्या सुद्धा खूप प्रेरणा द्यायची. हरिलोबान सिंग त्या रामकोर, विशेषतः त्या रामकोर काकू त्यांना म्हणायचे म्हणजे त्या. आणि गोविंदाजी बोतर आम्हाला म्हणजे घरच्या सारखेच हे करायचे ते. अजून बी नंदू बापू म्हणजे अजून बी आमचे एक भाऊ सारखंच आम्ही मानतो त्यांना. आणि त्यांची खूप प्रेरणा म्हणजे सोयगावला ज्यावेळेस मी म्हणजे वय कमी होतं माझं, परंतु मला एक प्रमाणपत्र काढायचं होतं, तर ते स्वतः माझ्यासोबत आले होते त्या ठिकाणी. म्हणजे त्यांची तालुक्याला वगैरे खूप चालायचं, त्यांचं खूप मानायचे त्यांना, आणि त्यांनी ते प्रमाणपत्र मला काढून दिलं. ते एक सुद्धा. आणि विशेष म्हणजे हे 4-5 लोकांची खूप प्रेरणा मिळाली मला. आणि बालू तीरसिंग वगैरे, नाना वगैरे, यांची आम्ही प्रेरणा घ्यायचो. आम्हाला खूप सिनियर होते ते, त्यांची आम्ही प्रेरणा घ्यायचो. म्हणजे त्या म्हणजे असं वरठांमध्ये खूप चांगले आपल्या लोकांचे म्हणजे काही द्यायचं नाही, परंतु शुभ भावना खूप द्यायची आपले लोक. एक अजित मन्नू म्हणून होते, अजित मन्नू, ते तर नेहमी म्हणायचे, अरे तू बडा ऑफिसर बनेगा. नेहमी म्हणायचं ते, तिकडे गेले की तू बडा ऑफिसर बनेगा, आया क्या. नेहमी ते एक चांगली प्रेरणा द्यायची. म्हणजे अजित मन्नू हे नव्या गावात राहिला होते नंतर. नंतर त्यांचा शोकतचा मोठा भाऊ वरठाणला. म्हणजे त्यांचा भाचा होता सरदार हैदर पठाण, तो माझा क्लासमेट होता. शेती वगैरे किती होती? शेती एक 3-4 एकर शेती वरठाणला आहे. म्हणजे अजूनही आहे ती, पण मी आमचे मोठे बंधू जे होते फुलचंद, तर त्यांच्या नावे मी करून दिलेली जमीन ती. मी काही घेतली नाही, कारण त्यांना 4 मुले आहेत. त्या मुलींच्या याच्यासाठी त्यांना काहीतरी हातभार लावा म्हणून त्यांनीच केली ती नावं. आणि घर वगैरे आहे, अजून एक घर आहे माझं, ते पडलेले पडकं घर आहे. म्हणजे विशेष हे आहे की मोठ्या भाऊंना मुली असल्यामुळे यांनी स्वतःची जी जमीन असेल ती सर्व मोठ्या भाऊंना देऊन टाकली. छान. आपल्या गावातल्या सगळ्याच आई बहिणींची, प्रतिष्ठित लोकांची खूप म्हणजे चांगल्या भावना, म्हणजे शुभ भावना, शुभ आशीर्वाद ज्याला म्हणतो आपण, की जे पैशानं विकत घेता येत नाही आपल्याला, ते प्रेरणा खूप मिळाली मला. आणि त्यांच्या याच्यावरतीच दवा आणि दुआ ज्याला म्हणतो ना आपण, की त्याच्यावरतीच मी त्या पदापर्यंत, ह्या पदापर्यंत पोहोचू शकलो. विशेषतः म्हणजे मला अजून एक स्ट्रॉंग प्रेरणादायी म्हणजे असं की मी ज्या वेळेस गावात जायचो त्यावेळेस संतोष काका हे काका खूप प्रेरणा द्यायचे मला. विचारायचे, कारण हो कसं आहे, बरंच आहे ना, चांगलं आहे ना, तब्येत चांगलीच आहे ना, शिक्षण चांगलं चालूच आहे ना. म्हणजे ह्या गोष्टी मला आवर्जून ते विचारायचे. तर खरंच मला त्यांची सुद्धा फार मोठी प्रेरणा मिळायची मला. आणि त्या प्रेरणाला घेऊन मी पुढं कशी बी परिस्थिती आली तरी मी त्याला फेस करण्याची एक मला ताकद मिळायची. त्यांचं बी मी खूप आभार मानतो, त्यांचं संतोष काकांचं. तर मंडळी, आज मी दादांकडे आलो. थोडीशी मुलाखत मी या ठिकाणी आज घेतलेली आहे. यातून आपल्या वरठांच्या येणाऱ्या जी पिढी आहे, जे विद्यार्थी घडतील आपल्या गावातील, त्यांनी सुद्धा अशा पद्धतीनं शिक्षण घेऊन आपल्या आईवडिलांचं, आपल्या गावाचं नाव रोशन करावं, हाच त्यातील एक उद्देश आहे. आणि येणाऱ्या सर्व भावी पिढीला सुद्धा दादांची कामगिरी, जी त्यांनी आतापर्यंत कार्य केलं, शिक्षण घेऊन मोठं नाव केलं, तर यासाठी मलाही, मी स्वतः मंगलसिंग सोळंके दादांचे स्वागत करतो. आणि याबरोबर या ठिकाणी आम्ही थांबत आहोत. धन्यवाद. नमस्कार.